व्हॉट्सॲपवरून ओळख झालेल्या मित्राने दोघांचे फोटो आई-वडिलांना दाखवतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर वारंवार दुष्कर्म केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एका 17 वर्षाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कौलगी याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलगी 12वी मध्ये शिकत असताना ती कोचिंग क्लासेसला जात होती। कोचिंग क्लासच्या बाहेर आरोपी सचिन हा अधूनमधून येत होता। एके दिवशी त्याने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर हाय असा मेसेज केला। त्यावेळी त्याला तिने रिप्लाय दिला। त्यानंतर दोघांचे व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू होऊन दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली। दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते। 2023 मध्ये सचिनने तिला फोन करून एका कॅफेमध्ये नेले। कॉफी पिल्यानंतर दोघांनी फोटो काढले। थोड्या दिवसांनी त्याने ते फोटो पीडितेच्या आई-वडिलांना दाखवतो अशी धमकी दिली। तिने त्याला भीतीपोटी ते फोटो घरच्यांना दाखवू नको असे सांगितले असता त्याने मी जे सांगेल ते ऐक अशी धमकी दिली। कॉलेज सुटल्यावर तो कॉलेजच्या गेटवर दुचाकी घेऊन आला। त्याने तिला कॅफे हाऊसमध्ये नेले व धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले। त्यानंतर 7 ते 8 वेळा तिच्यावर दुष्कर्म केले। तो व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये काढला। ते फोटो आणि दोघांमधील शरीर संबंधांचा व्हिडिओ पीडितेच्या भावाने पाहिला तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली। आई-वडिलांनी धीर करून आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली।